CET 2015चा पेपर सोडवतोय आपण. सोबत मी ट्रिक्स पण सांगते. बघा इकडे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल डायझोनियम सॉल्ट. आता अरिल डायझोनियम सॉल्ट फक्त स्टेबल असतो ड्यू टू रेझोनन्स. हे दोन्ही अल्किल आहेत, नाही होणार आहे. पण इथे एक बघा, हा अरिल बेन्झाईल आहे, इथे रेझोनन्स असणार नाही, पण त्यामुळं हा अनस्टेबल आहे. राहिला हा फिनिल डायझोनियम सॉल्ट, इट इज स्टॅबिलाइज ड्यू टू रेझोनन्स, म्हणून हा स्टेबल. बरोबर, आन्सर येणार आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ओनली वन पी ब्लॉक इलिमेंट इज एक्सेप्शनल. कोण असणार आहे तो पी ब्लॉकमधला? हेलियम. हेलियम कॉन्फिगरेशन इज 1s2. बरोबर, दॅट इज इट इज अ पी ब्लॉक इलिमेंट बट द डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन एस सबशेल, म्हणजे हा एक्सेप्शनल आहे. बरोबर, वन मॉलिक्यूल ऑफ दॅट इलेमेंट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी ॲटम्स ऑफ इट. वन मॉलिक्यूल हा मोनो ॲटॉमिकच असतो, त्यामुळे त्याच्या तो एकच ॲटम असणार आहे. आन्सर इज ए 1. नेक्स्ट, द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स. आता बघा इथे आधी लिगँडचं नाव, मग मेटल, मग त्याचा ऑक्सिडेशन नंबर, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा असा. बरोबर, आधी अल्फाबेटिकली, म्हणून ट्राय अमाइन ट्राय नायट्रिटो. आता इथे एन कडून बॉन्डिंग आहे, कारण हा ॲम्बिडेंट लिगँड आहे. ओ कडून बॉन्डिंग असेल तर मेन्शन करायचं आहे असं, आणि ओ लिहितात. आता इथे एन कडून बॉन्डिंग आहे त्यामुळे एन, त्याने सगळीकडे एन लिहिलेलंच आहे. आणि ऑक्सिडेशन नंबर हिअर इट इज अ -3, देअरफॉर इट इज अ +3, म्हणजे 3 बघायला लागेल. आता बघा, हा ट्रायमाइन ट्राय नायट्रिटो एन कोबाल्ट 3. आन्सर इज ए. पुढे, if M, W and V represent molar mass of solute and volume of solution in liters respectively, which among following equation is true? काय आहे फॉर्म्युला? पाय व्ही इज इक्वल टू NRT. म्हणजे काय येणार आहे? पाय व्ही इज इक्वल टू W/M/RT. बरोबर, आता हा व्ही पण इकडे ढकलूया, म्हणजे WRT/VM पाय इज इक्वल टू. असं ऑप्शन कुठे आहे बघायचं. आता खाली VM असलेलं इथे आहे, वरती बघायचं WRT आहे. येस, दिस इज द ऑप्शन सी. नेक्स्ट, रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय फ्लोरीन इज नोन ॲज बाचमॅन रिॲक्शन. नेम रिॲक्शन सगळ्या बघून ठेवा, सगळ्या लिस्ट करा. गॅटरमॅन आणि सँडमेअर फॉर क्लोरीन आणि ब्रोमिनसाठी आहेत. बरोबर. नेक्स्ट, फॉर विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन चेंज इन एंट्रॉपी इज लेस दॅन 0. आता एंट्रॉपी लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह हवी आहे, म्हणजे एंट्रॉपी कमी होणाऱ्या रिॲक्शन हवी आहेत, म्हणजे डिसऑर्डरनेस कमी होणारी रिॲक्शन हवी आहे. बघा बरं, सब्लिमेशन ऑफ आयोडीन, सॉलिडचं वेपर होतं, एंट्रॉपी वाढते, नाही येणार हे. डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन, एंट्रॉपी वाढते. फॉर्मेशन ऑफ वॉटर, आता H2 गॅस प्लस O2 गॅस गिव्ज H2O लिक्विड, इथे एंट्रॉपी कमी होते, म्हणजे ऑप्शन येणार आहे हे. बरोबर, आणि इथं पण एंट्रॉपी वाढते. कॅल्शियम कार्बोनेटचं CaO आणि CO2 होत आहेत. नेक्स्ट, ना 2 कॉम्प्लेक्सेस दिलेले आहेत इथे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिलेत. आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट टाईप ऑफ आयसोमेरिझम. इथं ट्रिक लक्षात ठेवा, जे नेम दिलेलं असतं की नाही ते डिफरंट असतं, किंवा जे डिफरंट असतं त्याच्यामध्ये ते नेम दिलेलं असतं. काय डिफरंट आहे बघा, इथं याचे लिगँड्स इकडे गेलेत, याचे लिगँड्स इकडे आलेत. हा एक पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे आणि हा आहे. बरोबर, म्हणजे काय की कोऑर्डिनेशन डिफरंट आहे, म्हणून कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. फॉर द रिॲक्शन, ही रिॲक्शन दिली आहे. इफ द रेट लॉ एक्सप्रेशन इज रेट इज इक्वल टू दिस, रेट लॉ दिलेलं आहे आणि ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी विचारली आहे रेस्पेक्टिव्हली. आधी मॉलिक्युलॅरिटी फाइंड आउट करूया. बघा इथे 1 मॉलिक्यूल, हा 1 मॉलिक्यूल, मॉलिक्युलॅरिटी इज 2. आणि ऑर्डर कशी फाइंड आउट करतोय आपण? सम ऑफ द एक्सपोनंट्स, 1 + 1 2, म्हणजे आन्सर येणार आहे 2 आणि 2, दॅट इज ए. नेक्स्ट, 9th, सायनाइडचं रिडक्शन केलंय कशाने? SnCl2 आणि अल्डिहाइड तयार झालाय, स्टिफन रिडक्शन. इथं ट्रिक बघा, स्टिफन, सायनाइड, सायनाइड, SnCl2, सगळं सहज आहे. सायनाइड, SnCl2, स्टिफन रिडक्शन. बरोबर, जे स्टिफन रिडक्शनमध्ये सायनाइडचं अल्डिहाइड बाय युझिंग SnCl2 होतं. नेक्स्ट, सिलेक्ट अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल फ्रॉम द फॉलोइंग. आपल्या बुकमध्ये फेरोमॅग्नेटिकची टिपिकल एक्झाम्पल दिलेली आहेत, ती थोडी बघायला लागतील, करायची आहेत ती. इथे डायऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक असतो, बेन्झिन वॉटर डायमॅग्नेटिक असतात, क्रोमियम 4 ऑक्साईड दॅट इज CrO2 हा काय आहे? फेरोमॅग्नेटिक आहे.
बरोबर, ही एक्झाम्पल बघून ठेवा. नेक्स्ट, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर कन्झ्युम्ड ड्युरिंग ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ दिस kg ऑफ सुक्रोज. आता सुक्रोज काय आहे? C12H22O11. बरोबर, हायड्रोलिसिस करायचं आहे, वॉटरने मिळणार आहेत ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळणार आहेत. बरोबर, हे किती असतं? 342 ग्रॅम रिक्वायर्ड 18 ग्रॅम ऑफ वॉटर फॉर हायड्रोलिसिस. बरोबर, आता त्यांनी काय विचारले? 1.368 kg म्हणजे काय? 1368 ग्रॅम रिक्वायर हाऊ मच. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 1368 इंटू 18 डिवायडेड बाय 342 हे सॉल्व केलं की येणारे आन्सर 72 ग्रॅम लागणार आहेत वॉटर एवढ्या ग्रॅमसाठी. त्याला के जीमध्ये करूया, कारण बघा 0.72 kg लागते. बरोबर, आता आपण विचारलंय काय? व्हॉल्यूम विचारलंय. बरोबर, आणि वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे 1 ग्रॅम पर cm³ म्हणजेच 1 kg पर dm³ दिलेली आहे. म्हणजेच काय? एवढे kg म्हणजेच एवढे dm³. आता 0.72 dm³. बरोबर, आन्सर काय येणार आहे? ए. बरोबर, पुढे द प्रोसेस इन विच मेटल सरफेस इज मेड इनॅक्टिव्ह इज कॉल्ड. इनॅक्टिव्ह करायचं म्हणजे पॅसिवेशन करायचं. बरोबर, इथं पॅसिवेशन येणार आहे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग ग्रुप 15 एलिमेंट फॉर्म्स द मोस्ट स्टेबल पेंटाव्हॅलंट कंपाऊंड. आता ग्रुप 15 एलिमेंट नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ आहेत. इथं काय होतंय? हा पेंटाव्हॅलंट करतच नाही आहे, डी ऑर्बिटल नाही आहे त्याच्याकडून. इथून पेंटाव्हॅलन्सी डिक्रीज होत जाते आणि ट्रायव्हॅलन्सी इन्क्रीज होत जाते ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. म्हणजे हायेस्ट कोणाची असणार आहे? फॉस्फरसची. म्हणून हा येणार आहे फॉस्फरस. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप हॅज बीन गिवन द हायेस्ट प्रायोरिटी व्हाईल असाइनिंग RS कॉन्फिगरेशन. इथे बघा RS कॉन्फिगरेशनला लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक नंबर जेवढा जास्त तेवढी प्रायोरिटी जास्त. पण आता हे सगळे पहिले ॲटम सगळे कार्बन आहेत. मग दुसऱ्या ॲटमकडे बघायचं, मग दुसरा ॲटम सेम असेल तर नेक्स्ट ॲटमकडे बघायचं, असं बघत जायचं. इथं काय आहे बघा, इथे H आहेत, नंतर इथं कार्बन आणि H आहेत, इथं नायट्रोजन आहे म्हणजे 7 ॲटॉमिक नंबर आहे, इथं नंतर कार्बन आणि H आहेत म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर जास्त आहे दुसऱ्या ॲटमचा. म्हणून हा ऑप्शन काय येणार आहे? बी. बरोबर, नेक्स्ट, आरची व्हॅल्यू दिलेली आहे. वर्क डन ड्युरिंग कंबशन ऑफ kg ऑफ इथेन. आता मी तुम्हाला इथे ट्रिक सांगते बघा, कंबशन रिॲक्शन बॅलन्स करायची ट्रिक सांगते आधी. बघा, कुठलाही हायड्रोकार्बन दिला, आता काय दिलेलं आहे तुम्हाला? C2H6 इथेन दिलाय. कंबशन म्हणजे एक्सेस ऑफ ऑक्सिजन आणि प्रोडक्ट काय मिळणार आहेत? ऑलवेज CO2 आणि वॉटर मिळणार आहेत. नेहमी कंबशनला काय करायचं? आधी कार्बन आणि हायड्रोजन बॅलन्स करायचं. कसं बघा, इथं जो नंबर असतोय तो इथं लिहायचा, इथं जो नंबर असतोय H त्याच्या बाय 2 करायचं, कारण इथं H2 आहे ना, म्हणून इथं येणार 3. बरोबर, म्हणजे हे बॅलन्स झाले. आता लास्टला ऑक्सिजन बॅलन्स करताना 2 ट्रिक सांगते बघा. एक पहिली ट्रिक अशी आहे, इकडचे ऑक्सिजन काउंट करा, 3 + 4 7. जो काही नंबर येईल ते डिवायडेड बाय 2 करायचं, म्हणजे इथं काय येणार आहे तुमचा? 3.5. बरोबर, याला फ्रॅक्शन आहे म्हणून मल्टिप्लाय करून होल नंबर करायचा नाही, कारण 1 मोलचं कंबशन करायचं असतं नेहमी. ही एक ट्रिक आहे ऑक्सिजन बॅलन्स करायची. दुसरी ट्रिक काय असते बघा, हे जे हायड्रोजन असतात की नाही, हे हायड्रोजनला डिवायडेड बाय 4 करायचं, म्हणजे काही हा 1.5 आणि याच्यात ॲड करायचे हे डिवायडेड बाय 4 आणि हे ॲड करायचे, म्हणजे 3.5 येतं. ऑक्सिजन बॅलन्स करायची दोन्हीपैकी कुठलीही ट्रिक वापरा. ओके, आता बॅलन्स झालं. आता त्याने काय विचारलंय की हे कंबशन 0.90 kg जर मी इथेन घेतला तर किती वर्क डन मिळेल ह्या कंबशन रिॲक्शनमध्ये. म्हणजे केमिकल इक्वेशनसाठी W = आपण काय फाइंड आउट करतोय? W = -ΔNRT. बरोबर, मायनस ΔN काय आलाय बघा. आता ΔN काढायला लागेल. हे हा गॅसियस कन्सिडर करायचा ΔN करताना, फक्त हे लिक्विड आहे. बरोबर, हे नाही घ्यायचे. हे 2, हा गॅस आहे, हा गॅस आहे. अल्केन अल्किन लोअर मेंबर्स गॅसेस असतात, लक्षात ठेवा. अल्केन अल्किन अल्काईन लोअर मेंबर्स. आणि 3.5 आणि हा 1 म्हणजे काय येणार आहे? 2 - 4.5 म्हणजे काय आला? -4.5. सॉरी, 2 - 4.5 म्हणजे काय आला? 2.5 आला. सॉरी, -2.5 आला. नेक्स्ट, हा आला -2.5 आरची व्हॅल्यू आणि हे 300. आता बघा,
ॲप्रॉक्सिमेटली आन्सर फाइंड आउट करतोय आपण. 8 × 2.5 म्हणजे 20 येईल. 20 × 300 म्हणजे काय येईल, हा 6000 ॲप्रॉक्सिमेटली आणि पॉझिटिव्ह येईल. हे जूलमध्ये येईल कारण ही व्हॅल्यू जूलमध्ये आहे. देअरफॉर ॲप्रॉक्सिमेटली काय येईल, 6 पॉईंट समथिंग किलो जूल येईल. बरोबर. नाव दिस मच वर्क डन इज फॉर 1 मोल. 1 मोल इथेन घेतलाय म्हणजे किती, 1 मोल म्हणजे याचं मॉलिक्युलर मास काय येईल, 12 × 2 = 24, 24 आणि 6 म्हणजे 30. म्हणजे दिस व्हॅल्यू फॉर 30 ग्रॅम. नाव व्हॉट इज द क्वेश्चन, फॉर दिस मच केजी. केजीचं ह्याचं ग्रॅम करा, हे 90 ग्रॅम येईल. म्हणजे 90 ग्रॅमला किती, बरोबर, मल्टिप्लाइड बाय 3, बरोबर, 18 आला. आता ॲन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. ॲन्सर पॉझिटिव्ह आणि 18च्या अप्रॉक्सिमेटली हे आहे ॲन्सर बी. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. पोटॅशियम डायक्रोमेट इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट इन ॲसिडिक मीडियम. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम चेंजेस बाय. आता पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 याच्यात डायल्यूट H2SO4च्या याच्यामध्ये केलं की त्यात चेंज होतोय क्रोमिक सल्फेट, दॅट इज Cr2SO4 थ्राईस. बरोबर. म्हणजे इथं आहे +6 याचा ऑक्सिडेशन नंबर आणि इथं आहे याचा 3 +3 म्हणजे चेंज कितीने झाला, 3ने. दॅट इज आन्सर इज बी. नेक्स्ट. डायथिल अमाइन व्हेन ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड. इथं लक्षात ठेवा, डायथिल अमाइन हे सेकंडरी अमाइन आहे. बरोबर. प्रायमरी अमाइन गिव्स अल्कोहोल. बरोबर. सेकंडरी अमाइन गिव्स नायट्रोसो कंपाऊंड, कारण एक H असतो, दॅट H इज रिप्लेस्ड बाय दिस NO. नायट्रोसो कंपाऊंड, N नायट्रोसो मिळणार आहे, N नायट्रोसो डायथिलामाइन. नेक्स्ट. व्हॉट इज द मोस्ट अबंडंट इलेमेंट ऑन अर्थ. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सेंटेन्सच दिलेलं आहे की द मोस्ट अबंडंट इलेमेंट ऑन द अर्थ इज ऑक्सिजन. ऑक्सिजन लिहायचं आहे आन्सर. बरोबर. आणि ऑक्सिजन असतो. बरोबर. नेक्स्ट. द ओव्हरऑल रिएक्शन टेकिंग प्लेस ॲट अ ॲनोड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज सोडियम क्लोराईड युजिंग सुटेबल इलेक्ट्रोड. लक्षात ठेवायचं, ॲनोडवर ऑक्सिडेशन. बरोबर. आणि ॲनोडवर कोण जाणार, ॲनायन्स. ट्रिक वापरायची, ॲनोड ऑक्सिडेशन ॲनायन्स जाणार आहेत. ॲनायन्स कोण, क्लोराईड आयन जाणार आहेत. आणि ऑक्सिडेशन असं कुठे बघा, ऑक्सिडेशन ऑफ क्लोराईड आणि लॉजिक आहे. बरोबर. दिस इज द ॲन्सर. नेक्स्ट. द ओनली रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट अमंग द लॅन्थॅनाइड, प्रोमेथियम. लक्षातच ठेवायचा, हा एकच इलेमेंट रेडिओ ॲक्टिव्ह आहे ह्याच्यातला, लॅन्थॅनॉइड्समधला. नेक्स्ट. आयडेंटिफाय मेटॅलॉइड फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट ऑफ इलेमेंट. निऑन इनर्ट गॅस आहे, कार्बन नाही आहे, सोडियम इकडे S ब्लॉकचा आहे, तर राहिलं कोण, टेल्युरियम. आणि लिस्ट बघून ठेवा, मेटॅलॉइड्स कोण कोण आहेत बघून ठेवा एकदा. बरोबर. नेक्स्ट. व्हॉट इज द केमिकल कंपोजिशन ऑफ निकोल प्रिझम. निकोल प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइड, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. ओके. क्रिस्टलाइन. आयडेंटिफाय द हेट्रोपॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट. हेट्रोपॉलिमर म्हणजे 2 वेगवेगळे मोनोमर वापरून केलेलं आहे. हे पॉलिथिन नाही, इथिनचा आहे, हा नाही, हा नाही, हा 6 आणि 6 असलेले, स्टार्टिंग मटेरियलमध्ये 6 आणि 6 कार्बन ॲटम असलेले 2 मोनोमर आहेत, दॅट इज इट इज अ हेट्रोपॉलिमर. बरोबर. व्हॉट इज द बेसिसिटी ऑफ ऑर्थोफॉस्फरस ॲसिड. सगळे ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस, नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन करून ठेवा. बरोबर. ऑर्थोफॉस्फरस ॲसिड म्हणजे H3PO3. बरोबर. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, P डबल बॉन्ड OH, किती O राहिले, 2च O राहिले ना, म्हणजे 2 OH येणार आणि H. आता बेसिसिटी म्हणजे आयोनायझेबल H+, म्हणजे हा आणि हा आयोनाइज होत नाही, तर बेसिसिटी इज 2. नेक्स्ट. द करेक्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन टुवर्ड्स हायड्रोजन सायनाइड इज. इथं काय आहे, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे. काय होणार आहे, ड्यू टू स्टेरिक इफेक्ट आणि कुठला ग्रुप, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. त्याच्यामुळं कीटोन्स लेस रिॲक्टिव्ह. कारण काय बघा, फॉर्माल्डिहाइडमध्ये काय आहे आणि अदर अल्डिहाइडमध्ये काय आहे आणि कीटोनमध्ये काय आहे. बरोबर. इथं हे बल्की ग्रुप आहेत, त्यामुळे इथं ॲडिशन होणं डिफिकल्ट आहे. इथं एकच बल्की ग्रुप आहे आणि इथं दोन्ही स्मॉल ग्रुप आहेत, त्यामुळे ॲडिशन कुठं फास्ट होईल, लवकर इथे होईल. बरोबर. आणि मग अदर अल्डिहाइड आणि मग कीटोन. म्हणून लक्षात ठेवायचं, फॉर्माल्डिहाइड, मग अदर अल्डिहाइड आणि मग कीटोन. त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे, डी. पुढचा क्वेश्चन बघतोय आपण. विच अमंग द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. तर ॲडियाबॅटिक म्हटलं की थर्मास फ्लास्क डोळ्यासमोर ठेवायचा.
ॲडियाबॅटिक म्हटलं की थर्मास फ्लास्क, बरोबर. आता थर्मास फ्लास्क त्याच्यामध्ये एक्सपान्शन होतं आहे, म्हणजे काय, एनर्जी यूज केली जाते, म्हणजे एनर्जी कमी होणार आहे, म्हणजे टेम्परेचर कमी होणार आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी कमी होणार आहे, बरोबर. बघितले ना, कॉफी ठेवली सकाळी आपण थर्मास फ्लास्कमध्ये, तर संध्याकाळी ती थोडी कोमट होते, टेम्परेचर कमी होतं, म्हणजेच इंटरनल एनर्जी कमी होते. इथं हे ऑप्शन येणार आहे, बरोबर. नेक्स्ट, आणि व्हॉल्यूम कमी होणार नाही कारण ते एक्सपान्शन म्हणतात, बरोबर. आता मोलॅरिटी इज डिफाईन्ड ॲज, मोलॅरिटी आणि मोलॅलिटीमध्ये लक्षात ठेवायचं, मोलॅरिटीमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, हे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असतं, आणि मोलॅलिटीमध्ये नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट असतो, 1 इन kg असतो. लक्षात ठेवायचं हे दोन्ही पण. तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कुठे बघायचं, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 1 dm³ ऑफ द सोल्युशन, सॉल्वंट नाही, तर लक्षात ठेवा ए ऑप्शन. नेक्स्ट, व्हॉट इज द पॉसिबल नंबर ऑफ मोनोहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन कन्सिस्टिंग 5 कार्बन ॲटम्स विथ 1 मिथिल ग्रुप इज ॲज अ ब्रँच. आता 1 मिथिल ग्रुप ॲज अ ब्रँच, आता ही असा मिथिल ग्रुप ॲज अ ब्रँच केला आपण, आणि 5 कार्बन ॲटम कुठे कुठे ओळी जोडता येईल बघा, इथं 1, इथं 2, इथे 3, आणि इथे 4, 4 पॉसिबिलिटी आहेत, म्हणजे सी ऑप्शन, बरोबर. नेक्स्ट, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ वर्क डन व्हेन 2 moles ऑफ अन आयडियल गॅस कॉम्प्रेस्ड, कॉम्प्रेस्ड म्हटलं ॲन्सर पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे हे किंवा हे येणार आहे. व्हॉल्यूम ऑफ 1 m³ टू 10 dm³, वेगवेगळे युनिट दिलेत. थर्मोडायनामिक्सचा न्यूमरिकल किंवा कुठलाही न्यूमरिकल आधी युनिट बघा आणि कंडिशन्स बघायच्या. ॲट 300 केल्विन अगेन्स्ट प्रेशर ऑफ 100 kPa, काय W=P. आता काय करायचं, V1 - V2, कॉम्प्रेस म्हटलं की इकडचं साईन हे आणि हे उलटं करून टाकायचं, -P V2 - V1 असतो ना, कॉम्प्रेस म्हटलं की हे करा असं, म्हणजे सोपं जातं कॅल्क्युलेशन. हा किती दिलाय, किलोपास्कल 100, बरोबर. आता किलोपास्कलमध्ये राहू दे कारण आपल्याला ॲन्सर किलोजूलमध्ये हवं आहे, आणि व्हॉल्यूम काय करूया आपण, dm³ मध्ये घेऊया. 1 m³ म्हणजे किती आला, 1000 आला, 1000 - हा 10 म्हणजे हे 990 आलं, बरोबर. 990 आणि हा 100. आता काय बघा, हे dm³ ठेवलं मी, आणि हे किलो पास्कल म्हणजे येणारं आन्सर आता हे जूलमध्ये आलं, बरोबर. आता किलो जूल करायला काय करायला लागेल, 9 × 10, 99 × 10⁻³ हे काय आलं, जूल आलं, म्हणजे 99 काय आलं, किलो जूल आला, बरोबर. आन्सर इज ए. पुढे, which among the following alloy is used in making instrument for electrical measurement. आता हे थोडंसं मगअप करायचं आहे, ते टेबल बनवा, कुठले कुठले ॲलॉयज दिलेत, काय प्रॉपर्टीज आहेत आणि काय त्याचे युजेस आहेत. मॅंगॅनिन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन इज अ ग्लोब्युलर, ग्लोब्युलर प्रोटीनचे एक्झाम्पल दिलेले आहेत, अल्ब्युमिन, हिमोग्लोबिन, इन्सुलिन, बरोबर आहे. त्यामुळे हे ग्लोब्युलर प्रोटीन आहे, आणि बाकीची सगळी फायब्रस प्रोटीन आहेत. अ मिक्सचर ऑफ बेन्झाल्डेड अँड फॉर्माल्डेड वेन ट्रिएटेड विथ 50% NaOH. आता इथं क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन आहे, बरोबर आहे. क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन दोन्ही वेगवेगळे आहेत, पण इथं लक्षात ठेवायचं की फॉर्माल्डिहाइड अंडरगोज ऑक्सिडेशन. आता एक मॉलिक्यूल ऑक्सिडाइज आणि एक मॉलिक्यूल रिड्यूस होतं ना, पण इथं जेव्हा फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड असतात तेव्हा फॉर्माल्डिहाइड अंडरगोज ऑक्सिडेशन, म्हणजे त्याचं फॉर्मॅट होणार आहे आणि याचं अल्कोहोल होणार आहे, असं ऑप्शन बघायचं. म्हणजे बेन्झाईल अल्कोहोल असेल आणि सोडियम फॉर्मेट असेल, सोडियम फॉर्मेट आणि बेन्झाईल अल्कोहोल, दॅट इज अ बी ऑप्शन. नेक्स्ट, which among the following solution is not used as a determination of cell constant. सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करायला कुठली कुठली सोल्युशन वापरतोय आपण, 0.1, 0.01 आणि 1 मोलर वापरतोय, बरोबर. पण सॅच्युरेटेड सोल्युशन नाही वापरत आपण, म्हणून ऑप्शन हे येणार आहे, सॅच्युरेटेड केसीएल नॉट युज्ड. नो, नॉट, इनकरेक्ट वर्ड असतील, आन्सर देम प्रॉपरली, नीट लक्ष देऊन आन्सर क्वेश्चन सोडवा. Which halogen forms an oxoacid that contains the halogen atom in a tripositive oxidation state. आपल्या बुकमध्ये व्यवस्थित टेबल दिलेलं आहे त्यांनी बघा. हे +1 वाले सगळे ॲसिड तयार होतात, पण +3 मध्ये हा फक्त क्लोरीनचा तयार होतोय, बरोबर. ॲक्च्युली क्लोरीनचे सगळे आहेत, लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. फ्लोरीनचा एकच आहे, कुठलेच नाही आहेत, बरोबर. आणि ब्रोमिन आणि आयोडीनचे +3 वाले नाही आहेत, म्हणजे +3 वाला एकच तयार होतोय, कुठला, तर हा क्लोरीनवाला, बरोबर.
त्यामुळं ॲन्सर काय येणार आहे आपलं, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लोरीन. बरोबर. नेम द मेटल दॅट इज प्युरिफाईड बाय प्लेसिंग द इम्प्युअर मेटल ऑन स्लोपिंग अर्थ of a reverberatory furnace and heating that above its melting point in absence of air. इथं तुम्हाला थोडंसं ती लक्षात ठेवायला लागतील. प्युरिफिकेशन, रिफायनिंग ऑफ मेटल आहेत, कुठली प्रोसेस कुठल्या मेटलसाठी, त्याच्यामध्ये थोडंसं ती लिस्ट बनवून लक्षात ठेवा. इथं आन्सर येणार आहे मर्क्युरी. बरोबर. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज अ ट्रँक्विलायझर. आता हे एनाल्जेसिक आहे. बरोबर. पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे, पण अँटीबायोटिक आहे, हे काय आहे, ट्रँक्विलायझर आहे. इथे पण तुम्हाला थोडंसं ग्रुपिंग करून लक्षात ठेवावं लागेल. क्लोरिनेशन ऑफ इथेन इज कॅरिड आउट इन. क्लोरिनेशनला UV लाईट, ब्रोमिनेशनला अनहायड्रस AlBr3 आहे. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं क्लोरिनेशनसाठी UV लाईट आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय केमिकल ट्विन्स अमंग द फॉलोइंग. आता केमिकल ट्विन्सची एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची आहेत. झिर्कोनियम, हॅपनियम, निओबियम, टँटॅलम, मॉलिब्डेनम, टंगस्टन. बरोबर. यातलं कुठलं इथे आहे बघा आता, निओबियम, टँटॅलम. बरोबर. नेक्स्ट, द रिलेशनशिप बिटवीन रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ पिरियड ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज गिवन ॲज. फॉर्म्युले सगळे एकदा लिहून काढा आणि ग्रुपिंग करून लक्षात, WWचे फॉर्म्युले, डेल्टा Hचे फॉर्म्युले, असं करून सगळे एकदा लिहून काढा. फॉर्म्युल्यावरती बरेच क्वेश्चन असतात. आता इथं हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, T12 = H0/2K. बरोबर. नेक्स्ट, विच पॉलिमर अमंग द फॉलोइंग पॉलिमर डज नॉट सॉफ्टन ऑन हीटिंग. इथं थर्मोसेटिंग पॉलिमर लक्षात ठेवायला तुम्हाला सांगते. थर्मोसेटिंग जे सगळे क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहेत, म्हणजे फिनॉल फॉर्माल्डिहाइड, मेनॅबाइन फॉर्माल्डिहाइड, युरिया फॉर्माल्डिहाइड, हे क्रॉस लिंक्ड पॉलिमर आहेत ना तिन्ही, ते तिन्ही पण थर्मोसेटिंग आहेत. ते डज नॉट सॉफ्टन ऑन हीटिंग. बरोबर. दिस वन. आणि हे तिन्ही काय आहेत, आता उरलेले पॉलिथिन, पॉलिस्टिरेन आणि PVC काय आहेत, थर्मो सॉफ्टनिंग पॉलिमर आहेत. ओके. नेक्स्ट, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर ऑफ अ सेंटीमोलल सोल्युशन दिलेलं आहे, K3APCN6चं हे दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोसिएशन. छान क्वेश्चन आहे बघा. आधी तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टरचं रिलेशन काय आहे, I इज इक्वल टू नेक्स्ट, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर ऑफ सेंटीमोलल सोल्युशन K3APCN6 इज एवढा दिलेला आहे आणि कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोसिएशन. छान क्वेश्चन आहे बघा. तर इथे बघा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय असणार आहे, अल्फा इज इक्वल टू I-1 N-1. बरोबर. आय काय आहे, आय दिलेला आहे त्याने 3.333 - 1 डिवायडेड बाय N डॅश. N डॅश म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे व्हेन डिझॉल्व्ड इन वॉटर. हे 3K+ आणि हा कॉम्प्लेक्स आयन, असे 4 आयन्स मिळतील. म्हणजे 4 - 1 वरती काय आहे 2.333 डिवायडेड बाय काय 3. आता 3 7 बरोबर आहे का, म्हणजे 0.777 येईल. हे झालं अल्फा. पण विचारलंय काय, पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे काय, इंटू 100 लागेल, म्हणजे पर्सेंटेज अल्फा मिळेल, म्हणजे 77.77, म्हणजे आन्सर येईल 78. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज मोस्ट ॲसिडिक इन नेचर. इथे टॅक्ट लक्षात ठेवायचे, जेवढी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग पॉवर जास्त तेवढी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जास्त, आणि ते जेवढे जवळ तेवढा तो ॲसिडिटी जास्त. आता इथे काय आहे बघा, इथे 4 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड म्हणजे काय, हा ब्युटॅनाइक ॲसिड 4 क्लोरो इथे आहे. बरोबर. इथे 3 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड म्हणजे काय, इथे हा 3 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड आहे इथे आहे, आणि हा आहे 2 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड. बरोबर. 2 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड. बरोबर. आणि ब्युटॅनॉइक ॲसिड याच्यात विड्रॉईंग ग्रुपच नाही आहे. इथं हा इंडक्टिव्ह इफेक्ट -I इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट आहे. हा जेवढा इथं जवळ आहे तेवढे विड्रॉईंग जास्त, जेवढं विड्रॉईंग जास्त तेवढी ॲसिडिटी जास्त. -R आणि -I हे इफेक्ट जेवढे जास्त तेवढी ॲसिडिटी इन्क्रीज करतात. बरोबर. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, 2 क्लोरोब्युटॅनाइक ॲसिड. नेक्स्ट, हाऊ इज ओव्हर ऑफ ॲल्युमिनियम कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेशनच्या फिजिकल मेथड आहेत, केमिकल मेथड आहेत. केमिकल मेथडमध्ये लिचिंग आहे. लिचिंग ॲल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वरसाठी आहे. त्यामुळे ॲल्युमिनियमसाठी कुठली मेथड येणार आहे, लिचिंग. केमिकल आहे बघा, केमिकल कॉन्सन्ट्रेशन करायची मेथड आहे लिचिंग. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट इथे हा अल्केन दिला आहे, हा काय दिला आहे
अल्किल हलाइड दिला आहे, हा अल्डिहाइड आहे आणि हा अल्कोहोल आहे. हायड्रोजन बॉन्डिंग, मोर हायड्रोजन बॉन्डिंग इथे असणार आहे, बॉइलिंग पॉईंट हायर. बरोबर. विच मेटल अमंग द फॉलोइंग हॅज द हायेस्ट पॅकिंग इफिशियन्सी. इथं तुम्हाला एक फॅक्ट सांगते बघा, जे सगळे हेवी इलेमेंट आहेत, भारी भारी इलेमेंट आहेत. भारी भारी इलेमेंट कोण आहे? ॲल्युमिनियम आहे, निकेल आहे. बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे? कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, प्लॅटिनम आहे. सगळे भारी म्हणजे कळले तुम्हाला आता. प्लॅटिनम आहे. ह्या सगळ्यांचं स्ट्रक्चर FCC आहे. बरोबर आहे. FCC म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे, म्हणून तर हे सगळे एवढे विमानं तयार करण्यासाठी आणि सगळे हे पॅकिंग इफिशियन्सी जास्त आहे. FCC स्ट्रक्चर आहे. ते सगळे हे काय आहेत? महागडे इलेमेंट आहेत बघा. बरोबर आहे. आणि मग ह्याच्यापैकी कोण आहे बघायचं आता सगळं. विच अमंग द फॉलोइंग हॅज द हायेस्ट पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे FCC स्ट्रक्चर कोणाचं. इथं त्याच्यापैकी कोण आहे? तर ॲल्युमिनियम. बरोबर. नेक्स्ट, व्हॉट ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर कंटेन्स सल्फर सल्फर बॉन्ड इन इट स्ट्रक्चर. 2 स्ट्रक्चर आहेत. माझा व्हिडिओ बघा, मी तयार केलेला एक व्हिडिओ आहे बघा, ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस, बघून घ्या ते. त्याच्यामध्ये 2 ॲसिड आहेत. कुठले? तर त्याच्यामध्ये सल्फर सल्फर बॉन्ड असलेले हा आहे एक. बरोबर. डायथायोनस ॲसिड आणि हा दुसरा आहे डायथायोनिक ॲसिड. बरोबर. OH आणि OH. डायथायोनस ॲसिड आणि डायथायोनिक ॲसिड याचंच नाव आहे हायड्रोसल्फ्युरस ॲसिड. त्याच्यामध्ये सल्फर आणि या 2 कंपाऊंडमध्ये सल्फर सल्फर बॉन्ड असतात, म्हणजे काय येणार आहे? हायड्रोसल्फ्युरस ॲसिड. बरोबर. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग डिटर्जंट इज नॉन आयोनिक इन नेचर. तुम्हाला अनायोनिकचे 2 दिलेले आहेत. हा सोडियम लॉरिल सल्फेट आणि सोडियम अँड डोडेसिल बेन्झिन सल्फोनेट, हे दोन्ही अनायोनिक आहेत. त्याच्यानंतर हा बघा, सिटिल ट्रायमिथिल अमोनियम, त्याच्या नावातच आहे अमोनियम. ओनियम म्हणजे कॅटायन आहे, तो म्हणजे कॅटायनिक डिटर्जंट आहे. आणि हा आहे तो नॉन आयोनिक आहे. ऑप्शन इज B. नेक्स्ट, रिॲक्शन ऑफ विच अमंग द फॉलोइंग इथर विथ HI इन कोल्ड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ मिथेन अल्कोहोल. आता मी तुम्हाला इथे परत एक टॅक्ट सांगते बघा, की इथरची रिॲक्शन आपण करतो याच्याबरोबर कोल्ड कंडिशनमध्ये HI बरोबर. आता तिथे लक्षात ठेवा एक टॅक्ट बघा, आय कुणाकडे जातो हे लक्षात ठेवायचं, कारण हे दोन्ही सेम असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण वेगवेगळे असतील तर लक्षात ठेवायचा पॉईंट पहिला छोट्या अल्किल ग्रुपकडे जातो, स्मॉल अल्किल ग्रुप. 1 थिंग. बरोबर. स्मॉलकडे जाणार. जर दुसरी, बट सपोज इफ एक छोटा मिथिल आहे आणि इथं टर्शरी ब्युटिल आहे तर टर्ट ब्युटिलकडे जाणार. अदरवाईज तो इतर वेळी तो स्मॉल अल्किल ग्रुपकडे जातो, पण जेव्हा एक अल्किल ग्रुप हा टर्ट ब्युटिल असतो तेव्हा टर्ट ब्युटिलकडे जातो. आणि तिसरा, समजा एक अरिल आणि एक अल्किल असेल तर अल्किलकडे जातो, कारण हा बॉन्ड आपण इझिली ब्रेकच करू शकत नाही, त्यामुळे ह्याच्याकडे Hच जाणार ना, याच्याकडे आय येणार. त्यामुळे 3 इतर पॉईंट्स लक्षात ठेवा. आय गोज टू स्मॉल अल्किल ग्रुप, टर्ट ब्युटिल ग्रुप आणि अल्किलकडे, अरिल आणि अल्किल असेल तर. त्यामुळं आता मला काय हवं आहे, ॲन्सर काय विचारलंय त्यांनी, मिथेनॉल कधी तयार होईल. बरोबर. म्हणजे आय त्या मिथिलकडे जाणार नाही आहे. बरोबर. म्हणजे टर्ट ब्युटिल मिथिल इतर असेल तर काय होणार, या टर्ट ब्युटिलकडे आय जाईल आणि मिथिलकडे काय होईल, मिथेनॉल तयार होईल. बरोबर. नेक्स्ट, ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इंटू ग्लुकोज सायनोहायड्रिन व्हॉट फंक्शनल ग्रुप ऑर ॲटम ऑफ ग्लुकोज इज रिप्लेस्ड. बरोबर. इथे सायनोहायड्रिन अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप बरोबर रिॲक्ट होणार आहे, त्यामुळं हे ॲन्सर येणार आहे अल्डिहाइडिक ग्रुप. बरोबर. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज दिस वन. आता हाफ लाईफ पिरियड दिलाय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे बघा. काय आहे, रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय हाफ लाईफ. हाफ लाईफ दिलाय 6.93, म्हणजे आन्सर काय येणार आहे 0.1 आवर. दॅट इज 0.1 आवर. दॅट इज द आन्सर D. बरोबर. येस.